नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या मध्ये बघणार आहोत UGC NTA नेट परीक्षा 2025साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक म्हणजेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित बहुपर्यायी प्रश्न व त्याचे उत्तरे आपण घेतलेली आहेत. मित्रो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. संदेश वहन प्रक्रियेतील पहिली महत्त्वाची पायरी डॅश डॅश ही आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. संदेश वहन प्रक्रियेतील पहिली महत्त्वाची पायरी म्हणजेच कल्पना ही पहिली पायरी होय. म्हणजेच जेव्हा कल्पना सुचते तेव्हाच आपण संदेश देऊ शकतो होय. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या संदेश वहनात आपल्या विचाराचे आदानप्रदान करण्यासाठी आपण एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्रतीकाचा उपयोग करतो त्या संदेश वहनाला काय म्हटल्या जाते? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, प्रतिकात्मक संदेश वहन असं म्हटल्या जाते. म्हणजेच ज्या संदेश वहनात आपल्या विचाराचे आदानप्रदान करण्यासाठी आपण एखाद्या विशिष्ट प्रतीकाचा उपयोग करतो त्या संदेश वहनाला प्रतिकात्मक संदेश वहन असं म्हटल्या जातं. यानंतरचा प्रश्न आहे, स्वतःचे विचार, भावना किंवा विच्छा एखाद्या भाषेच्या माध्यमाद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ड, भाषिक संदेश वहन होय. म्हणजेच स्वतःचे विचार, भावना आणि इच्छा भाषेच्या माध्यमाद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजेच भाषिक संदेश वहन होय. यानंतरचा प्रश्न आहे, चक्राकृती संदेश वहनामध्ये डॅश डॅश प्रक्रिया होत असते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ड, केंद्रस्थानी एक व्यक्ती असतो आणि तिच्या अवतीभोवती इतर व्यक्ती असतात. या संदेश वहन प्रक्रियेला चक्राकृती संदेश वहन असं म्हटल्या जाते. म्हणजेच एका व्यक्तीच्या भोवताली सर्व व्यक्ती त्याच्याशी विचाराची देवाणघेवाण करतात तेव्हा त्या संदेश वहनाला चक्राकृती संदेश वहन असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, संदेश वहन प्रक्रिया हा व्यक्तीच्या डॅश डॅश जीवनाचा मूलभूत पाया आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, सामाजिक जीवनाचा मूलभूत पाया असं म्हटलं जाते. संदेश वहन प्रक्रिया ही व्यक्तीच्या जीवनाच्या सामाजिक जीवनाचा मूलभूत पाया म्हणून ओळखल्या जाते. मूलभूत पाया होय. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश या लॅटिन शब्दापासून कम्युनिकेशन हा इंग्रजी भाषेतील शब्द तयार झालेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, कम्युनिस या लॅटिन शब्दावरून कम्युनिकेशन हा इंग्रजी शब्द आपल्याला तयार झालेला दिसून येतो. कम्युनिस या लॅटिन शब्दापासून कम्युनिकेशन हा शब्द तयार झालेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये माहिती, ज्ञान, कल्पना, सूचना, मते, अनुभव आणि भावना इत्यादीची देवाणघेवाण म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, त्यालाच आपण संज्ञापन असं म्हटल्या जाते. म्हणजेच दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये माहिती, ज्ञान, कल्पना, सूचना, मते, अनुभव आणि भावना इत्यादीद्वारे होणारे देवाणघेवाण म्हणजेच संज्ञापन होय. यानंतरचा प्रश्न आहे, संदेश देणाऱ्या व्यक्तीला डॅश डॅश असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, संदेशदाता असं म्हटले जातात. म्हणजेच संदेश देणाऱ्या व्यक्तीला संदेशदाता असं म्हटल्या जाते किंवा असे म्हणतात.
यानंतरचा प्रश्न आहे संज्ञापन प्रक्रिया कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर संदेशदाता. संज्ञापनाचे माध्यम संदेश प्राप्तकर्ता आणि प्रतिक्रिया या क्रमानुसार जाणाऱ्या संज्ञा या क्रमालाच आपण संज्ञापन प्रक्रिया असं म्हटल्या जाते. म्हणजेच सगळ्यात अगोदर संदेश देणारा म्हणजेच संदेशदाता असतो आणि त्यानंतर संदेश आणि संदेशाचे माध्यम, त्यानंतर प्राप्त करणारा आणि प्रतिक्रिया देणारा व्यक्ती होय. यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संदेशवहनाचा वापर निरक्षर व्यक्तीशी संज्ञापन करण्यासाठी देखील करता येतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर तोंडी संज्ञापन. हे निरक्षर व्यक्तीशी संज्ञापन करण्यासाठी आपण तोंडी संज्ञापनाचा उपयोग करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे दूरध्वनीमुळे जे संज्ञापन घडून येते त्यास कोणते संज्ञापन म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर दृकश्राव्य माध्यम असं म्हटले जाते. म्हणजेच दूरध्वनीमुळे जे संज्ञापन घडून येते त्याला दृकश्राव्य संज्ञापन असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे भारतात सार्वजनिक क्षेत्रातील टपाल सेवा कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर 1837 साली भारतातील सर्वाधिक टपाल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. 1837 या वर्षी टपाल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतात टपाल व तार खात्याची स्थापना कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर सन 1854 साली भारतामध्ये टपाल आणि तार खात्याची स्थापना करण्यात आलेली होती. सन 1854 साली भारतामध्ये टपाल आणि तार खात्याची स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतात स्पीड पोस्ट सर्व्हिस कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर म्हणजेच ड नंबर सन 1986 साली भारतामध्ये स्पीड पोस्ट सर्व्हिस सुरू करण्यात आलेली होती. सन 1886 या साली करण्यात आलेली होती. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती चौरस किलोमीटरला एक पोस्ट ऑफिस आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर 26 चौरस किलोमीटरला एक महाराष्ट्रामध्ये एक पोस्ट खातं किंवा पोस्ट ऑफिस असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच 24 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक पोस्ट ऑफिसची सेवा किंवा एक पोस्ट ऑफिस स्थापन करण्यात येतं. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील किती क्षेत्र दूरदर्शनने व्यापलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर 37% एवढं क्षेत्र भारतातील दूरदर्शनने व्यापलेलं आपल्याला दिसून येतो. 37% एवढं क्षेत्र दूरदर्शन या वाहिनीने व्यापलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील अवकाश संशोधन कार्यक्रमामध्ये डॅश डॅश हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर भारतीय राष्ट्रीय उपग्रह. हा भारतातील अवकाश संशोधन कार्यक्रमामध्ये भारतीय राष्ट्रीय उपग्रह हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय राष्ट्रीय उपग्रह हा होय. यानंतरचा प्रश्न आहे भारतात कोणत्या वर्षी टेलेक्स विभाग सुरू झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर सन 1963 रोजी किंवा 1963 साली भारतामध्ये टेलेक्स विभागाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. 1963 साली टेलेक्स या विभागाची स्थापना झालेली आहे. यानंतर आहे पिन कोड पद्धती भारतात कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आपल्याला
दिसून येते. तर याचं योग्य उत्तर आहे सन 1972 पासून भारतामध्ये पिनकोड पद्धती सुरुवात झालेली दिसून येते. पिनकोड पद्धतीची सुरुवात ही 1972 या सालापासून भारतात सुरू करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात 1881 साली प्रथम डॅश डॅश येथे टेलिफोन सेवेचा प्रारंभ झालेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, कलकत्ता या ठिकाणी भारतामध्ये 1881 साली प्रथम कलकत्ता येथे टेलिफोन सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. कलकत्ता या ठिकाणी होय. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात 1937 साली डॅश डॅश या जनसंपर्क माध्यमाची सुरुवात झालेली होती. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, ऑल इंडिया रेडिओ या जनसंपर्क माध्यमाची सुरुवात ही भारतामध्ये 1937 साली आपल्याला झालेली दिसून येतो. ऑल इंडिया रेडिओ स्टेशनची सुरुवात झालेली होती. यानंतरचा प्रश्न आहे, 1857 साली ऑल इंडिया रेडिओचे डॅश डॅश हे नामकरण करण्यात आलेले होते. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, आकाशवाणी हे 1957 साली ऑल इंडिया रेडिओचे नामकरण आकाशवाणी कसं करण्यात आलेलं होतं 1957 साली होय. यानंतरचा प्रश्न आहे, आकाशवाणीवरून किती भाषात बातमीपत्रे प्रसारित केली जातात. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 19 भाषांमध्ये आकाशवाणीवरून बातमीपत्राचे प्रसारण केले जाते. 19 भाषेमध्ये होय. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात दूरदर्शनची सेवा कधी सुरुवात केव्हा झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ब नंबर, सन 1959 सालापासून भारतामध्ये दूरदर्शनची सेवा सुरू झालेली आपल्याला दिसून येते. 1959 या सालापासून दूरदर्शनची सेवा भारतामध्ये सुरू झालेली आहे. भारताने पहिला अवकाश उपग्रह केव्हा सोडला होता. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, भारताने 1975 साली पहिला अवकाश उपग्रह सोडलेला होता. 1975 साली सोडलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे, संदेश वहन प्रक्रियेत किती घटकाचा समावेश होतो. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, संदेश वहन प्रक्रियेमध्ये 5 घटकांचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. 5 घटक होय.